आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। शर्मांकडून पंतप्रधानांना गरुड राजाची प्रतिमा भेट। पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शर्मा पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा कोकण दौरा। रायगडच्या पालीमध्ये 3 महिन्यात सुसज्ज बस स्थानक उभारणार, सरनाईकांची घोषणा। बेळगावात मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 765 अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ। देशरक्षणासाठी सर्वोच्च त्यागाची अग्निवीर जवानांनी घेतली शपथ। उत्तम गुलत यांचा सर्वोत्कृष्ट अग्निवीर पुरस्कारानं गौरव। जळगावात सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षकांची 11 किलोमीटरची धाव। सुमेर सिंग चव्हाणांनी दिला फिटनेसचा प्रेरणादायी संदेश। 100 किलोमीटर धावून गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचाही मानस। सोलापूरच्या माळशिरसमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून परिपत्रकाची होळी। कुठल्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। पनवेलमध्ये IPL सट्टा बाजारावर गुन्हे शाखेची धाड। फार्म हाऊसवर सट्टा सुरू होता, 13 जण अटकेत। लॅपटॉप, मोबाईलसह अन्य साहित्यही जप्त। गोंदियात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं धान उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ। सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये 23 गांजाची झाडं आढळली। पोलिसांनी गांजाच्या झाडासह 49,000चा मुद्देमाल केला जप्त। बंदूकघरातवरील महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला। अभिनेत्री दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत।